नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जी 10वी-12वीची पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होण्याची जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण ही न्यूज पाहू शकता. आता याबद्दल अजून ऑफिशियल परिपत्रक आलेलं नाही. लवकरच परिपत्रक देखील वेबसाईटवरती येऊ शकतं. आणि त्याचबरोबर आता बघा, ज्यांनी नवीन अर्ज करायचे त्यांच्यासाठी देखील पुढं माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणारच आहे. परंतु ज्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता देखील असणार नाही. त्याबद्दल देखील परिपत्रकामध्ये उल्लेख असणारच आहे. आणि आता तुम्ही म्हणाल की मग पुढची प्रोसेस नेमकी कशी होणार आहे. तर बघा, आता पुढची प्रोसेसमध्ये या ठिकाणी सांगितलं आहे न्यूजमध्ये की येत्या 15 दिवसामध्ये नवीन जाहिरात काढली जाणार आहे. म्हणजे सुधारित शैक्षणिक पात्रतेसह बघू शकता या ठिकाणी देखील लिहिलेलं आहे की BMC येत्या 15 दिवसामध्ये नवीन जाहिरात काढणार आहे, ज्यामध्ये मग सुधारित पात्रता वगैरे दिलेली असेल. अगोदर बघा अशा पद्धतीची जाहिरात आलेली होती, ज्यामध्ये टोटल 1846 पदं आहेत. लिपिक पद आहेत मित्रांनो. कार्यकारी सहाय्यक असं या पदाचं नाव आहे. पूर्वी या पदाला लिपिक म्हटलं जायचं. तर यासाठी तुमचं 10वी पास आणि पदवी उत्तीर्ण पहिल्या प्रयत्नामध्ये असणं गरजेचं होतं. त्याचसोबत मराठी आणि इंग्रजी 30-30 टायपिंग सर्टिफिकेट देखील त्यांनी मागितलेलं आहे. परंतु यामधील जी पहिल्या प्रयत्नामधील उत्तीर्ण होण्याची अट आहे ती रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती. ही मागणी या ठिकाणी मान्य करण्यात आलेली आहे. त्याबद्दल परिपत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल. त्याचसोबत बघा, तुम्ही जर फॉर्म भरायचे राहून गेलेले असतील, आता प्रथम प्रयत्नामधील अट जी आहे उत्तीर्ण होण्याची ती रद्द करण्यात आलेली, म्हणजे अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरावे लागतील. त्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे. बघा, पुन्हा एकदा वेबसाईट जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म आता ओपन होतोय. याच्या अगोदर जर बघितलं आपण तर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होत नव्हता, परंतु आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म देखील ओपन होतोय. TCSच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकतात. बघू शकता रजिस्ट्रेशन पोर्टल देखील सुरू झालेली आहे TCSचं. त्या ठिकाणी ओपन होत आहे, आपण पाहू शकता. अगोदर हे ओपन होत ना, लाईव्ह देखील तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. लाईव्ह देखील या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी आहे TCSची फॉर्म भरायची त्याच्यावरती देखील जाऊन तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण की बघा, कालच याची लास्ट डेट होती 9 सप्टेंबर 2024, परंतु आज 10 तारीख आहे. तर त्याच्यामुळं या ठिकाणी TCSचं पोर्टल देखील ओपन होत आहे. म्हणजे पुन्हा अर्ज जे आहे त्या ठिकाणी मुदतवाढ होऊन सुरू झालेले आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज देखील करता येणार आहेत. तर खूप मोठी अशी या ठिकाणी ही तुमच्यासाठी गुड न्यूज दिलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता, ही मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती अजूनपर्यंत तरी परिपत्रक आलेलं नाही, परंतु लवकरच परिपत्रक येण्याची शक्यता आहे. जसं ऑफिशियल अजून परिपत्रक येईल तशी आपल्याला संपूर्ण माहिती क्लिअर होणार आहे की किती दिवस अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, काय काय अजून अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत का, काय केलेलं नेमकं ते सर्व आपल्याला पाहायला भेटेल. जसं परिपत्रक येईल तसं तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला माहिती पाहायला भेटेल. त्यासाठी आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करून ठेवा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर जी न्यूजला माहिती आलेली तीच आपण बघितलेली आहे. अटीबद्दलची अजून परिपत्रक आलेलं नाही, लवकरच परिपत्रक येईल त्यावेळेस देखील तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.